मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत वचन न पाळणाऱ्या व्यक्तीचा वचननामा. जो वचननामा म्हणजे जाहीरनामा. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्यावेळी जाहीरनामे प्रसिद्ध केलेत प्रत्येकाने आपापले. तर एका वचन न पाळणाऱ्या व्यक्तीने आपला वचननामा म्हणून जाहीरनाम्याला काय संबोधन केलंय? वचननामा. तर वचन न पाळणाऱ्या व्यक्तीने जाहीर केलेला हा वचननामा समजून घेऊ आपण. त्याचे काही मुद्दे, ठळक मुद्दे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर. मित्रांनो, सध्या लोकसभेची रणधुमाळी उठलेली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार करतोय, दौरे करतोय, प्रचार सभा घेतोय. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे आपल्या कुवतीने, आपल्या क्षमतेने, आपल्या बुद्धीने वक्तव्य करतोय आणि प्रत्येकांची वक्तव्य तुम्ही ऐकत आहात. कोण मर्यादा सोडून बोलतोय आणि कोण मर्यादेमध्ये राहून बोलतोय, हे तुमच्या समोर आहे. मित्रांनो, आता बऱ्याचशा पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत. जाहीरनामे म्हणजे काय? तर आम्हाला तुम्ही निवडून दिल्यानंतर आम्ही जाहीर करतोय की ह्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करू. तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? जनतेसाठी, लोकांसाठी, नागरिकांसाठी. असे जाहीरनामे प्रसिद्ध झालेत. शिवसेना उभाठा ह्या पक्षांनी सुद्धा एक जाहीरनामा सादर केला. त्यांचे सर्वेसर्वा मालकच, अर्थात मालकच, त्या कंपनीचे मालक, त्या दुकानाचे मालक कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तो सादर केला. त्या जाहीरनाम्याला नाव काय दिलं त्यांनी? त्याचा उल्लेख काय केला? तर वचननामा. मित्रांनो, लक्षात घ्या, काय त्याचा उल्लेख केला आहे? वचननामा. त्या जाहीरनाम्याला वचननामा म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता नक्की उद्धव ठाकरे यांनी किती वचनं पाळलीत? आपल्या पित्याला दिलेलं वचन, जनतेला दिलेलं वचन, आपण ज्यांच्याबरोबर युती केली त्यांना दिलेलं वचन, असे बरेचसे वचन आहेत. ते वचनं त्यांनी किती पाळलीत ह्यावरती सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. आपण आधी त्याच्या ठळक बाबी समजून घेऊ, त्यांचे ठळक मुद्दे समजून घेऊ त्या जाहीरनाम्याची. आणखीन एक मित्रांनो एक गोष्ट, त्यांचे इंडिया आघाडीमधले आणखीन एक घटक दल, शिव उभाटाच्या बरोबरचा असलेला एक घटक दल, तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार किंवा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस. याही पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि त्यांनी काय त्याला हे दिलं आहे, त्याचा उल्लेख केला आहे? तर शपथनामा. बघा किती हास्यास्पद गोष्टी आहेत. दोन्ही लोकांनी जे काय त्याला उल्लेख केलेला आहे त्या जाहीरनाम्याचा, तो हास्यास्पद आहे. आपण शपथनाम्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. आज आपण जाहीरनाम्याबद्दल बोलू. मित्रांनो, जाहीरनाम्याचे आपण पहिले मुद्दे समजून घेऊ. शिव उभाठा यांचा हा वचननामा. वचननाम्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं आहे? पहिला मुद्दा, महाराष्ट्राचं वैभव परत आणू. त्या मुद्द्यामधलं पहिलं काय? वैभव परत आणू. मग इतक्या वर्ष तुम्ही काय केलं महाराष्ट्रात राहून? जर ते वैभव गेलं आहे, ते का गेलं, कुठे गेलं, कशामुळे गेलं, हेही तुम्हाला सांगायला हवं होतं. आणि कोणी घालवलं? 2.5 वर्षात तुम्ही जे राज्य केलं त्यावेळी जे वैभव तुम्ही घालवलं, महाराष्ट्र राज्याचं जी इज्जत गेली त्या कोविडमध्ये, त्या कोरोनामध्ये, त्यावेळी काय घडलं? त्यावेळी इज्जत कुठे गेली? ते वैभव कुठे गेलं? ते काय म्हणतात? प्रकल्प बाहेर गेलेत. आणि ते ज्यावेळी जाहीरनामा वाचून दाखवत होते त्यावेळी ते टिप्पणीसुद्धा करत होते, ते आपले वक्तव्यसुद्धा करत होते. गुजरातने ते प्रकल्प घेऊन गेले. अरे, जर एखादा तुमच्या घरात येऊन तुमच्या घरात चोरी करतोय, अगदी तुमच्या डोळ्यासमोर,
तो तुम्ही झोपला होतात का? तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या अस्तित्वामध्ये जर तो चोरी करतोय तर तुम्ही झोपला होतात का? मित्रांनो, ज्यावेळी 2.5 वर्षाचं राज्य ह्याने केलं, राज्यकारभार चालवला, त्यावेळी असे किती प्रकल्प त्याने आणलेत, किती प्रकल्प त्याने राबवलेत, हेही त्यांनी सांगायला हवं होतं. त्यांनी फक्त काय केलं? टिप्पणी केली. त्यांनी समोरच्या विरोधकांवरती टिप्पणी केली. ते काय म्हणाले? तो गुजरातला घेऊन गेले, गुजरातमध्ये चोरी झाली. हे प्रकल्प होते महाराष्ट्रामधून, मुंबईमधून गुजरातला घेऊन गेलेत. ठीक आहे, आपण एखाद्या वेळेस मान्य करू. मग असे किती प्रकल्प तुम्ही आणलेत आणि ते कार्यान्वित केलेत हे तरी सांगायला पाहिजे होतं. असे किती प्रकल्प आणलेत असं नाही ना मित्रांनो, ती वस्तू तर नाही आहे ना, कोणीतरी उचलली आणि चोरीला घेऊन गेलेत. एक वस्तू नाही ती गोष्ट स्थायी आहे. ते प्रकल्प जर आणले, त्या प्रकल्प आणल्यानंतर तुम्ही त्यासाठी काय केलं? ते इथे टिकावेत, राहावेत. त्यासाठी त्या उद्योजकांना तुम्ही काय संध्या दिल्यात? किती त्यांना हे दिलं तुम्ही? प्रलोभन दिलेत त्या उद्योजकांना ते थांबण्यासाठी, इथे काम करण्यासाठी. मित्रांनो, हे त्यांनी सांगितलं नाही. आपण का थांबवू शकलो नाही ते प्रकल्प, किंवा का राबवू शकलो नाही प्रकल्प, हे ते सांगू शकले नाहीत. फक्त चोरीला गेले. अरे पण कसे चोरीला गेलेत? का चोरीला गेलेत? ते काय कोणाच्या खिशात होतेत का? ते कोणाच्या खिशात होते, तिजोरीत होतेत की कोणाच्या घरात होतेत? उचलले आणि घेऊन गेले गुजरातमध्ये. मग त्या उद्योजकांना त्यांना इथे उद्योग निर्माण करण्यासाठी ज्या काही तुम्हाला सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या तुम्ही दिल्यात का? त्या का नाही दिल्यात? मग तिथे तुम्ही कमी पडलात का? ते का उद्योजक आपला उद्योग घेऊन गुजरातला गेलेत किंवा कर्नाटकमध्ये गेलेत किंवा अन्य राज्यामध्ये गेलेत? याचा अर्थ तुम्ही कमी पडलात. म्हणजे एखाद्या घरातला कुटुंब प्रमुख कमी पडतो आणि त्याच्या घरातला मूल दुसऱ्याच्या घरात वाकून बघायला लागतो किंवा दुसऱ्याच्या घरात जेवायला जाऊन बसतो. मग ही कमजोरी कोणाची झाली? ही कमतरता कोणाची झाली? तर त्या कुटुंब प्रमुखाची. मग ज्यावेळी ते तुम्ही प्रकल्प आणलेत ते इथे राबवायला हवे होते. त्याच्यानंतर तुम्ही सरकार बदलल्यानंतर हे प्रकल्प गेले असे म्हणताय. मग ते जाऊ नये ह्यासाठी तुम्ही काय काम केलं होतं? किती योग्य प्रकारे काम केलं होतं हे तरी सांगायला पाहिजे होतं. किती ठाम काम करायला पाहिजे होतं. ते मुळासकट तर उपटून काढून शकले नसतेत. जर त्याची मुळं पाळं जर इथे तुम्ही घट्ट केली असती त्या प्रकल्पांची, त्या उद्योजकांची, तर ते कसे गेले असतील? याचा अर्थ तुम्ही ज्यावेळी ते प्रकल्प म्हणताय आम्ही आणलेत आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते गेलेत, म्हणजे ते वरच्यावर ठेवले होते तुम्ही, त्याची पाळंमुळं रुजवलीच नव्हती तुम्ही. मित्रांनो, पायाभूत सुविधा देऊ आम्ही. आणि काय म्हणतात ते? पायाभूत सुविधा देऊ. इतके वर्ष मुंबईमध्ये तुमच्या हातात महानगरपालिका आहे मुंबईची. या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देशामध्ये जे अर्थसहाय्य होते ना, अर्थमदत होते, ते 60-70% होते. अशी महापालिका तुमच्या हातात असताना तुम्ही पायाभूत सुविधा का घडवू शकलात नाही? हा माझा एक प्रश्न आहे. तुमच्या वचननाम्यामधलीच गोष्ट सांगतोय. तुम्ही असे किती इस्पितलं, हॉस्पिटल उघडलेत नवीन? तेच आहे, KM सायन हॉस्पिटल आहे, तेच जुने, आणि त्याच अवस्थेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा नाही आहेत. इतके वर्ष तुम्ही महानगरपालिकेमध्ये राज्यकारभार चालवलात. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. ग्रामीण भागातील लोकांना बेरोजगारांना रोजगार, तिथल्या स्थानिक लेवलला, स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध करून देणार. मग 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सांगायला पाहिजे होतं, ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये
मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी ग्रामीण भागामध्ये मी या बेरोजगारांना उद्योग दिलेत, रोजगार दिलेत, त्यांची बेरोजगारी घालवली, असे उदाहरणासहित द्यायला पाहिजे होतं. आणि हे दिलं आहे, हे तुमच्यासमोर मी उदाहरण दिलं आहे, हे मी कार्य केलेलं आहे. आणि परत तुम्हाला मी वचन देतो आहे, त्याच प्रकारे मी परत त्या इतर बेरोजगारांना तिथे रोजगार देणार आहे. कारण तुमच्याकडे असं सांगण्यासारखं काही नाही, कारण तुम्ही 2.5 वर्षात काही केलेलं नाही. दुसरी गोष्ट, आरक्षण आणि सामाजिक न्याय. आरक्षण 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही मराठ्यांना आरक्षणासाठी काय केलं, काय प्रयत्न केलेत, काय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला? काही नाही. मग कशा प्रकारचं आरक्षण? तुम्ही मुसलमानांना आरक्षण देऊ म्हणून म्हणाला आहेत, कारण तुम्हाला तुष्टीकरणाचं राजकारण करायचं आहे. आम्ही मुसलमानांना आरक्षण देऊ, ही गोष्टच साध्य नाही आहे. कारण कुठल्या धर्माच्या ह्याच्यावरती आधारावरती आरक्षण दिलं जात नाही आहे. धर्माच्या आधारावरती आरक्षण दिलं जात नाही आहे. त्यामुळे मुसलमानांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि मुसलमानामध्ये अशा जातीभेद केला जात नाही आहे. तुम्हीच म्हणताय ना की हिंदूमध्ये जातीभेद आहे, मग आरक्षण हिंदू समाजामध्येच राहणार. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे आरक्षणाबद्दल तोंडाला पानं पुसणं. दुसरं, सामाजिक न्याय. सामाजिक न्याय मित्रांनो, आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट आणखीन, 50% त्याची मर्यादा वाढव आरक्षणाची, जी शक्य नाही आहे. 50% आरक्षणाची मर्यादा वाढव असं त्यांनी म्हटलं त्याच्यात. जी गोष्ट न्यायाने कायद्याने शक्य नाही आहे, म्हणजे तुम्ही तोंडाला पानं पुसताय. दुसरी गोष्ट, सामाजिक न्याय. सामाजिक न्याय मिळाला ना पालघरला. पालघरला सामाजिक न्याय मिळाला. तिथे जे साधू संत होते त्यांची हत्या झाली, त्यावेळी त्यांना न्याय मिळाला ना. त्यांच्या हत्येनंतर सुद्धा त्यांना न्याय मिळाला. त्यावेळी त्यांच्या हत्या होताना त्यांना न्याय मिळाला नाहीच, पण हत्या झाल्यानंतर सुद्धा त्यांना न्याय मिळाला. आणि तुम्ही दिलात तो 2.5 वर्षात, मानलं मी तुम्हाला. त्या कंगना राणावतचा घर फोडायला गेलात तुम्ही, न्याय दिलात. न्याय दिलात म्हणजे तुम्ही विचार करा, सामाजिक न्याय. त्या चितळेला तुम्ही आत्महत्या, केतकी चितळेला तुरुंगवास भोगायला लावलात, न्याय दिलात तुम्ही. त्या ह्याला कोणती राणा, तिला तुम्ही, तिच्या नवऱ्याला आणि तिला आतमध्ये टाकलं, न्याय दिलात तुम्ही. नवनीत राणा, म्हणजे तुम्ही विचार करा. आणि ती कशाला तुरुंगवास भोगायला लावला तिला? तर ती हनुमान चालीसा म्हणणार होती तुमच्या घराच्या खाली येऊन. असं काय नुकसान झालं असं तुमचं? म्हणजे तुम्ही हिंदू द्वेष्टे झालेत, हिंदूंचा द्वेष करणारे झालेत. काय म्हणाल असं? उलट पावन झाला असत तुम्ही. ते मातोश्री पावन झाली असती हनुमान चालीसा म्हटल्यानंतर. तुम्ही तर त्यांना घरात बोलून हनुमान चालीसाचं पठण करायला लावायला पाहिजे होतं. म्हणजे बघा, तुष्टीकरणाचं राजकारण. हनुमान चालीसा वाचायला न देण्याचं कारण म्हणजे तुष्टीकरणाचं राजकारण. कारण मुसलमानांना तुम्ही दुखवलं असतं त्यावेळेला, जर हनुमान चालीसा त्यांना म्हणायला दिलं असतं तर, त्या नवनीत राणांना आणि त्यांच्या पतीला. म्हणजे विचार करा, सामाजिक न्याय. आरोग्य रक्षण. आरोग्य रक्षण, सर्व उणीव दूर करू. पुढचा मुद्दा, आरोग्य रक्षण, त्यांच्या वचननाम्यामधला. मित्रांनो, मी अगोदरच म्हणालो आहे यापूर्वीच, तुमच्याकडे महानगरपालिका होती, तुम्ही मुंबईमध्ये असे आरोग्यासाठी असे काही हॉस्पिटलं, नवीन हॉस्पिटलं उघडलीत, काय सुसज्ज हॉस्पिटलं तयार केलीत. ते कोरोनाच्या काळात दिसून आले ना. सगळं पितळ उघडं पडलं, सगळं पितळ उघडं पडलं. फक्त ज्या आहेत पूर्वीपासून जी हॉस्पिटलं आहेत, जी इस्पितलं आहेत, तीच आहेत. आणि ती पण त्या दुरावस्थेत आहेत. आणि तुम्ही आरोग्य सेवा देणार आहात, आरोग्य रक्षण करणार आहात.
आणि सर्व उणीवा दूर करणार. म्हणजे इतकी वर्ष 25 वर्ष 25-30 वर्ष तुम्ही त्या महापालिकेवरती राज्य करताय, अजूनपर्यंत तुम्ही उणीवा दूर करू शकलात नाही. बघा मित्रांनो, वचन, ह्यांनी दिलेले वचन, GST मध्ये सुधारणा करू आणि एक दराने कर वसूल करू. हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो. एक दराने कसे काय कर वसूल करू शकता? प्रत्येक गोष्टीवरती GST वेगवेगळ्या प्रकारेच लागणार. मग तुम्ही एकाच दराने कशा काय कर वसूल करू शकता? कसं काय शक्य आहे ते? प्रत्येकाची किंमत, क्वालिटी, क्वांटिटी वेगळी असते. म्हणजे तोंडाला पानं पुसायची, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. दिशाभूल करणं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. कारण ते काय म्हणतायत, हुकुमशाही आणि एकाधिकारशाही आम्ही ठेचून काढू, रोखू हुकुमशाही. मित्रांनो, आजपर्यंतनी जी अखंड शिवसेना होती, त्या शिवसेनेमध्ये फक्त हुकुमशाहीच केली. एकाधिकारशाहीच केली ना. माझ्या बापाचा पक्ष, माझा पक्ष, माझ्या मालकीचा पक्ष, मी सर्वे सर्वा, माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही. आता तीच गोष्ट शिव उभाटामध्ये तुम्हाला दिसून येते. सर्वे सर्वा तेच आहेत. आता जे त्यांनी हा वचननामा जाहीर केला त्यावेळी त्या पितापुत्रांचा फोटो त्याच्यावर दिसतोय. तस्वीर कोणाची आहे? पितापुत्रांचीच. म्हणजे विचार करा, बाकीचे जे आहेत ना त्यांच्यासोबत, ते हुजरे आहेत, गुलाम आहेत. ते हुजरे, गुलाम, चाटुकार आहेत. आणि कारण त्यांची ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमच्या पक्षामध्ये विकेंद्रीकरण करू शकत नाही, तुमच्या पक्षाचा, तुमच्या त्या संघटनेचा विकेंद्रीकरण करू शकत नाहीत, म्हणूनच ती संघटना फुटली ना. म्हणूनच ते शिवसेनेचे 2 शकलं पडलीत आणि तुमच्या हातात उभाठा आला. शिवसेना आपल्या हातून निघून गेली कारण तुम्ही त्या संघटनेमध्ये विकेंद्रीकरण करू शकलात नाहीत. मग कशा प्रकारचं विकेंद्रीकरण करणार आहात? हुकुमशाहीच केली तुम्ही. आणि आजही म्हणताय माझ्या बापाचा पक्ष, माझा पक्ष, मी मालकीचा, चोरून नेला. अरे जी संघटना उभी करतो ना, ती संघटनेमधील प्रत्येक संघटक, तळागाळातील संघटकांपर्यंत जो संघटक असतो, सामान्य कार्यकर्ता असतो, तो त्याचा मालक असतो. प्रत्येक जण त्याचा मालक असतो. प्रत्येकाचा त्याच्यावरती अधिकार असतो. एका व्यक्तीचा नसतो कुठल्याही संघटनेवरती, कुठल्याही पक्षावरती. म्हणजे तुम्ही आपल्या पक्षामध्ये, त्या संघटनेमध्येच विकेंद्रीकरण करू शकलात नाही. तिथेच तुम्ही हुकुमशाही आणि एकाधिकारशाही चालवलीत. मित्रांनो, लक्षात घ्या. वचननामा. पुढचा, शेती आणि शेतकरी. शेती सामुग्रीवर GST काढून टाकू. जे शेती सामुग्री आहेत त्याच्यावरती जी GST आहे ते काढून टाकू. शक्य आहे का मित्रांनो? शेती सामुग्र्यांवरच्या GST तुम्ही काढू शकत नाही. कारण कोणतरी कारखानदार तो बनवतोय. एखादा ट्रॅक्टर असेल, एखादा अवजार असेल, त्याच्यावरून तुम्ही GST कशी काय काढू शकता? फार तर तुम्ही काय करू शकता, शेतकऱ्याला त्याच्यातून एक मुभा देऊ शकता. तुम्ही त्याच्यातून मुभा देऊ शकता. बाबा ही 100 रुपयाची किंमत आहे, चल ह्या अमुक शेतकऱ्याला त्याच्यात अमुक टक्के पैसे भरायचे आहेत, बाकीचे पैसे सरकार भरेल, सरकारतर्फे दिले जातील. आणि त्याला मुभा देऊ शकता तुम्ही. GST नाही काढू शकत. म्हणजे तोंडाला पानं पुसण्याची कामं. मित्रांनो, लक्षात आलं का? दुसरं काय, शेतमालाला हमी भाव देणार. मित्रांनो, यांच्याबरोबर जी व्यक्ती आहे, ह्या उभाटाबरोबर शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, यांचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार हे कृषी मंत्री होते आणि स्वतः शेतकरी स्वतःला म्हणवतात. ते असताना सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी साध्य केल्या नाहीत. त्यावेळी जर त्यांनी केलं नाही, त्यावेळी जर त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडल्या नाहीत, कुठलं शेतमालाला योग्य हमीभाव
आणि शेतकऱ्याच्या हितार्थ काय योजना आणि सुधारणा. म्हणजे विचार करा, एकतर उद्धव ठाकरेंना शेतीबद्दल काय माहितीच नाही, अभ्यास नाही, ज्ञान नाही. हे खुद्द शरद पवार म्हणाले आहेत, शरदचंद्रजी पवार म्हणाले आहेत कितींदा तरी. शेती कशाची खायची हे तुम्हाला माहिती आहे का? कुठल्या शेतीमध्ये काय पिकवलं जाते, कसं पिकवलं जाते, कधी धान्य काढलं जाते, असे प्रश्न तुमच्याबरोबरचे तुमचे सगळे सोबती शरदचंद्रजी पवार यांनीच उचललेले आहेत. मग कसे काय तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करणार? मित्रांनो लक्षात घ्या, काय शेती आणि शेतकऱ्यांचं भलं मुद्दा. पुढचा मुद्दा उद्योग आणि व्यवसाय. उद्योग आणि व्यवसाय. मित्रांनो याच्या अगोदर आपलं बोलणं झालं उद्योग. असे किती उद्योग तुम्ही आणलेत 2.5 वर्षाच्या काळात. चला एखाद्या वेळेस आपण म्हणू अमित शहाने तुम्हाला वचन दिलं होतं, त्यांनी पाळलं नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री बनलात, आम्ही स्वीकारलं तुम्हाला. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर चला एक वर्ष कोरोनामधला काढून टाकूया आपण, राहिले 1.5 वर्ष. मग त्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही असं काय काम केलं? असं काय तुम्ही ठोस काम केलं? असे काय योजना आणल्यात, असे काय उद्योग आणलेत आणि त्यांना मार्गी लावलेत आणि तुम्ही त्यांना इथे स्थायी केलेत, ते कार्यान्वित केलेत? काय म्हणतायत? उद्योग आणि व्यवसाय. असे कोणते व्यवसाय तुम्ही निर्माण केलेत? मित्रांनो बघा, काय त्यांची विचारसरणी आहे. आणि मित्रांनो ते काय म्हणतात ह्या मुद्द्यामध्ये, उद्योग आणि व्यवसाय या मुद्द्यामध्ये ते काय म्हणतात? पर्यावरणाला घातक असलेले प्रकल्प आम्ही होऊ देणार नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणतोय मी ते. उद्धव ठाकरे काय म्हणतात? उद्योग आणि व्यवसाय याच्यामधला एक मुद्दा, या एका मुद्द्यामधील एक उपमुद्दा काय? पर्यावरण आणि पर्यावरणाला घातक असलेले प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, त्याला आम्ही थारा देणार नाही. मित्रांनो तुम्हाला नाणारमधील तेल शुद्धीकरणेचा प्रकल्प तुम्हाला माहीत असेल, ऐकला असेल तुम्ही. तो नाणारमध्ये होऊ नये यासाठी त्याला विरोध केला गेला आणि तो तिकडून गेला पण निघून. पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे हे मुख्यमंत्री झालेत त्यावेळी ह्याच उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं एक, आणि नाणारमधून बारसूला जागा त्यांनी काय केली? चिन्हित केली. त्यालाही बारसूला आता विरोध झाला. त्या विरोधामध्ये मी सुद्धा होतो, मी सुद्धा त्या प्रकल्पाला विरोध केला आहे. पण मित्रांनो बघा कसा दुटप्पीपणा. नाणारला विरोध केला, नाणारमधून तो प्रकल्प गेला. पण ज्यावेळी हे मुख्यमंत्री झालेत त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी नाणारचा प्रकल्प कुठे आणला? बारसूला आणला. ती जागा निश्चित केली आणि पत्रव्यवहार कोणी केला? तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना. बघा यांचे दोन तोंड कशी आहेत, दुटप्पीपणा कसा आहे. आणि काय म्हणतात? आम्ही असे प्रकल्प होऊ देणार नाही, कारण ह्यांना माहिती आहे की आमचं राज्य येणार नाही आहे, आमच्या हातात सत्ता येणार नाही आहे. आपल्याला आता विरोध करायचं, तर आपल्याला फक्त विरोधच करायचं आहे, शिव्यागाळ करायचं आहे, खोटं नाटं बोलायचं आहे, रेटून खोटं बोलायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ह्यांनीच बारसूची जागा सुनिश्चित केली होती आणि त्याबद्दल त्यांनी केंद्राला कळवलं होतं. त्यामुळे तो नाणारमधून बारसूला प्रकल्प गेला होता. आम्ही त्याला विरोध केला, तिथे जाऊन विरोध केला, त्याच्यात माझाही सहभाग आहे. पण ह्या उद्धव ठाकरे आज एक बोलतायत म्हणजे वचन पाळलं नाही. बघा मित्रांनो लक्षात घ्या, नाणारच्या प्रकल्पासाठी त्याने विरोध केला, मी मान्य करतो. पण बारसूची जागा दाखवली कोणी? तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे वचन हे पाळतात का स्वतः, आणि फक्त वचन दिली जात आहेत, म्हणजे फक्त थूकपट्टी, तोंडाला पानं पुसली जात आहेत. पुढचा मुद्दा काय? महाराष्ट्रातून उद्योग व्यवसाय स्थापनेला आम्ही तात्काळ परवानगी देऊ. महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाला आम्ही तात्काळ परवानगी देऊ. मग 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे उद्योग आले होते, जे तुम्ही आणले होते असं तुम्ही म्हणताय, आणि जे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी
ते घालवून बसलेत, असे जे उद्योग आणले होते, मग त्यावेळी ही गोष्ट तुम्ही का नाही केलीत? त्यावेळी ही गोष्ट का नाही केलीत? हा जो मुद्दा आहे तुम्ही उपमुद्दा, या उद्योग आणि व्यवसायामधली उपमुद्दा, महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय स्थापनेला आम्ही तात्काळ परवानगी देऊ. मग ती तात्काळ परवानगी तुम्ही त्यावेळेला का दिली नाही? मित्रांनो लक्षात घ्या, चोरून नेलं हे जे आरोप लावतायत, त्यावेळी ती गोष्ट रेंगाळत का ठेवलीत? त्यावेळी त्यांना तुम्ही जे काय व्यावसायिक आले होते, जे काय उद्योजक आले होते, त्यांना तुम्ही असं काय रोखण्यासाठी, तिथे उद्योग स्थापित करण्यासाठी अशी काय प्रलोभनं दिलीत? असे काय तुम्ही त्यांना हे दाखवलं, सुविधा दिल्यात, सुविधा उपलब्ध करून दिल्यात की जेणेकरून ते इथे थांबले पाहिजेत, ते उद्योग इथे कार्यान्वित झाले पाहिजेत? असं काय केलं तुम्ही? काही नाही केलं. म्हणून ते उद्योग इथून महाराष्ट्रातून परराज्यामध्ये गेलेत आणि आज काय म्हणतात, चोरून नेलेत. हेच तुम्ही त्या 2.5 वर्षात करायला हवं होतं. 2.5 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही त्यावेळी करू शकलात नाहीत, तर आता फक्त हे थूकपट्टी आहे. त्यावेळी हे वचन पाळू शकलात नाही, तर आता कसं काय वचन पाळू शकता? पुढचा मुद्दा, एका वर्षात 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 50% महिलांना आरक्षण देऊ. मित्रांनो, सरकारी जे कार्यालय आहेत, तो काय कारखाना नाही आहे. उद्योग वाढत गेला आणि उद्योग वाढत गेला आणि तिथे रोजगार वाढत गेला असं तर नाही आहे. ते सीमितच राहणार. जास्तीत जास्त किती? 1% 2% तिथे वाढ होईल, जास्तीत जास्त. उलट आता सर्व डिजिटल झाल्यामुळे, यांत्रिक झाल्यामुळे लोकांच्या नोकऱ्या कमी झाल्यात. कॉम्प्युटर आल्यामुळे पूर्वी हाताने सर्व व्हायचं, त्यामुळे अधिक प्रमाणात लोक लागायची. त्याच्यानंतर कॉम्प्युटर आलेत, कॉम्प्युटरमुळे ते वेगाने काम व्हायला लागलं. 4 माणसं कामं करत होती, तो 1 माणूस करायला लागला. मग तुम्ही मला सांगा, सरकारी नोकऱ्या हे दरवर्षी काय म्हणतात, 30 लाख लोकांना नोकरी देऊ. कसं काय तुम्ही 30 लाख लोकांना नोकरी देऊ शकता? हा माझा प्रश्न आहे. हा काय उद्योग आहे का? तो उद्योग वाढत गेला, उद्योग समूह वाढत गेला, त्याचे अनेक ब्रांच निघत गेलेत, असं तर नाही ना. ते सीमितच राहणार आहेत. जेवढ्या नोकऱ्या आहेत त्याच्यात एखाद टक्का त्याच्यात वृद्धी होऊ शकते. तुम्ही 30% कसं देणार हे तरी सांगा. फक्त देणार. तुम्ही वचन देताय, पण ते वचन कसं पाळणार हे तुम्ही सांगितलंच नाहीत, फक्त वचन दिलं. मित्रांनो, समजते का तुम्हाला? दुसरा मुद्दा, सामाजिक सुरक्षा. मित्रांनो लक्षात घ्या, सामाजिक सुरक्षा. आता मित्रांनो लक्षात घ्या, सामाजिक सुरक्षामध्ये त्यांनी काय उपमुद्दे आहेत? पेट्रोल, डिझेल आणि GSTची किंमती कमी करणार. सामाजिक सुरक्षतेमध्ये आता पेट्रोल, डिझेल, ज्यावेळी तुमचं राज्य होतं, 2.5 वर्षाचं राज्य होतं, त्या काळामध्ये ज्यावेळी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले होते, पण राज्याने भाव त्यावेळी कमी नाही केले. त्यावेळी तुमच्याकडे संधी होती. त्यावेळी ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याची संधी तुमच्याकडे होती. त्यावेळी भाजपा शासित जे राज्य होते तिथे भाव कमी झाले होते. जसं केंद्राने कमी केलं तसं भाजप शासित जे राज्य होते तिथे भाव कमी झाला होता, तिथे किमती कमी झाल्या होत्या. मग तुम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी केंद्राने भाव कमी केलेत पेट्रोल डिझेलचे, त्यावेळी तुम्ही का नाही केलेत? हा माझा सरळ साधा तुम्हाला प्रश्न आहे. म्हणजे त्यावेळी तुम्ही जर ते वचन पाळू शकलात नाहीत, तर आता तोंडाला पानं पुसतायत. पुढचा मुद्दा, आशा आणि अंगणवाडी सेविकांना केंद्रामध्ये अनुदान दुप्पट करू. आधी केंद्रामध्ये सरकार तुमचं यायला पाहिजे. तुम्ही लढवताय किती सीट? 21. आणि केंद्रामधली स्वप्न बघताय तुम्ही, आणि तुमचे जे सोबती आहेत ते 18 सीट लढवत आहेत. त्याच्यातून किती निवडून येणार त्याच्यावरती शंका आहे. आणि तुम्ही हे सगळे थोपपट्टी करताय.
आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्रामधून अनुदान दुप्पट करणार. शक्य आहे का? कारण केंद्रामध्ये तुमचं सरकार येत नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे ही काय आहे? लोणकडी थाप आहे. ह्याला वचन म्हणू शकतो का आपण मित्रांनो? तर मुळीच नाही. दुसरा मुद्दा पुढचा, आर्थिक रचना. तुम्ही ज्या वेळेला 2.5 वर्षाचं राज्य केलं त्यावेळी आपल्या पक्षाला न्याय देऊ शकलात नाही, आपल्या पक्षातील आमदाराला न्याय देऊ शकलात नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना पूर्ण अखंड शिवसेना होती त्यावेळेला, मग त्या आमदारांना तुम्ही न्याय देऊ शकलात नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सर्वात जास्त निधी घेऊन गेलेत. काँग्रेस 2 नंबरचा पक्ष होता काँग्रेस, आणि 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जर आपल्या आमदारांना न्याय देऊ शकलात नाही, आपल्या आमदारांना ती निधी मिळवून देऊ शकलात नाहीत, तुम्ही राज्याला, त्या मुंबईला कशी काय या आर्थिक मदत करून आर्थिक रचना करू शकाल? मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. ठीक आहे, पुढचा बघू. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर करू. कसं करू? कुठल्या जीवनावश्यक वस्तू ते सांगायला पाहिजे होते. अमुक अमुक जीवनावश्यक वस्तू आहे ते आम्ही स्थिर करू, त्याचे भाव स्थिर करू. 2.5 वर्षात तुम्ही ते गोष्ट करून दाखवायला पाहिजे होती, नाही करू शकलात. महिलांचा सन्मान. बघा हास्यास्पद गोष्ट आहे. पुढचा मुद्दा, महिलांचा सन्मान. मित्रांनो 2.5 वर्षाच्या काळामध्ये यांनी केलेला महिलांचा सन्मान, आणि आताही ते महिलांचा सन्मान करताना तुम्हाला दिसत आहेत. त्या उभाटामधले शिव उभाटाचे प्रवक्ते, कार्यकर्ते आणि खुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे ही महिलांची काय करत आहेत? सन्मान ठेवत आहेत. तुम्हाला दिसते. त्या कंगना राणावतबद्दल काय भाषा वापरत आहेत? कंगना राणावत यांना ज्यावेळी ती उमेदवारी मिळाली, ती ज्यावेळी निवडणूक लढवायला सिद्ध झाल्यात, त्यावेळी त्यांच्याबद्दल काय अश्लील टिप्पण्या केल्या त्यांच्या प्रवक्त्यांनी, त्यांनी स्वतः, त्यांच्या चिरंजीवानी, त्यांच्या नेत्यांनी. मित्रांनो विचार करा. आणि सन्मान करणार त्या नवनीत राणाबद्दल त्यांचे प्रवक्ते, त्यांचे सर्वात मोठे प्रवक्ते संजय राऊत यांनी काय टिप्पणी केली आहे, काय भाषा वापरली आहे? नाची म्हणाले त्याला. तुम्ही सन्मान करू शकता का? ज्यावेळी एकनाथ शिंदेसोबत महिला आमदार गेलेत त्यावेळी त्या महिला आमदारांची तुम्ही इज्जत ठेवली नाहीत. त्या महिला आमदारांची सुद्धा इज्जत ठेवली नाही. त्या महिला आमदारांवरती अशा टिप्पणी केलीत, कमरेखालच्या टिप्पण्या केल्यात. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही कसा काय सन्मान ठेवू शकता महिलांचा? ती केतकी चितळे, तिचा तुम्ही सन्मान ठेवला नाहीत. असेल चला आपण म्हणूया यांनी चुकीचं वर्तन केलं, पण तुम्ही खालच्या पायरीवर उतरलात. त्यांनी जे काय वर्तन केलं, जे काय वागले, त्यापेक्षाही तुम्ही खालच्या पायरीवरती उतरलात. तुमची भाषा, तुमची टिप्पणी, तुमचं वक्तव्य जरा पडताळून पहा. काय म्हणताय तुम्ही? महिलांचा सन्मान. मित्रांनो मी एक एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतोय. युवक विकासाचा कणा. युवक विकासाचा कणा. 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही युवकांसाठी काय केलं? चला तुमच्याच त्या राज्यकाळ तुमचा जो झाला, मुख्यमंत्री होतात, मी मान्य केलं, मुख्यमंत्री झालात, आम्ही स्वीकारलं तुम्हाला, पण त्या 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही असं युवकांसाठी काय केलं ठोस? त्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता की मी युवकांसाठी केलं आणि असंच कार्य मी पुढे करत राहीन. असं काय ठोस तुमच्याकडे मुद्दे आहेत का? तुमच्याकडे ठोस त्याचे पुरावे आहेत का? नाही आहेत. मित्रांनो आणखीन आता महत्त्वाची गोष्ट, त्या महत्त्वाच्या गोष्टीवर येतोय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. एकच तुणतुणं वाजवत आहेत गेली कित्येक वर्ष. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एकच तुणतुणं. मित्रांनो नरेंद्र मोदीजीने 370 हटवणार म्हणाले, हटवलं. तो कायदा रद्द केला. तो 335A कायदा रद्द केला. काश्मीरला त्याच्यातून मुक्त केलं.
राम मंदिर उभारून दाखवलं. मुस्लिम महिलांना 3 तलाकापासून मुक्ती मिळवून दिलं. ज्यांनी जे काय वचनं दिलीत, जे काय त्यांनी वचनं दिली होती ती पाळली त्यांच्या कार्यकालामध्ये. 2014 ते 19 ते आता 24पर्यंत पाळतायत ते. तसं तुम्ही सांगा ना की मी माझ्या या कार्यकालामध्ये, या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत. ही सफलता मिळवून दिलेली आहे राज्याला. हे मुद्दे मी निर्णयास लावलेले आहेत. हे मुद्दे जे वेळोवेळी उपस्थित होत होते ते मी धसासात लावले आहेत, कार्यान्वित केलेले आहेत. तुम्ही दाखवा. फक्त कसलं वचननामा म्हणून प्रसिद्ध करताय, काय जाहीर करताय? मित्रांनो, ही सगळी लोणकडी थाप आहे. त्याला वचननामा म्हणायचं नाही, भूलथाप. खोटं बोलणं, रेटून बोलणं. खोटं बोलणं, रेटून बोलणं. दुसऱ्याला दोष देणं, फक्त दुसऱ्यांना दोष देणं. ह्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं. अरे मग तुमच्यामुळे काय घडलं ते सांगा ना. फक्त दुसऱ्याला दोष द्यायचा आहे, याच्या पलीकडे काही नाही. त्या शिंदेंना शिव्या घालायचे, देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालायचे, कमऱ्याखालच्या टिप्पण्या करायच्या, त्यांच्या पत्नीपर्यंत जायचं, त्यांच्या बायकांपर्यंत, त्यांच्या मुलाबाळापर्यंत जायचं. पण तुम्ही 2.5 वर्षाच्या काळात किंवा तुम्ही जे काय शिवसेना नेता म्हणून काम केलं त्या काळामध्ये तुम्ही काय केलं तसं? किंवा महापालिका तुमच्या हातात 30-35 वर्ष तुमच्या महापालिका हातात आहे, 25-30 वर्ष. त्या काळामध्ये तुम्ही महापालिकेमध्ये काय केलं? असे भरीव कामं काय केलीत? त्यावेळी तुम्ही वचनं काय पाळलीत? वचननामा मित्रांनो किती हास्यास्पद गोष्ट आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2014 मध्ये ज्यावेळी हे वेगवेगळे लढले त्यावेळी त्यांनी एक वचन दिलं होतं शिवसैनिकांना. काय दिलं होतं? की मी आता भाजपाबरोबर जाणार नाही. आपल्या ताकदीवरती, आपल्या क्षमतेवरती, आपल्या कुवतीवरती मी महाराष्ट्रात राज्य आणेन आणि नाही आणू शकलो तर मी विरोधात बसेन. हे वचन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना दिलं होतं 2014 मध्ये. ते पाळू शकले नाहीत. आपण म्हणूया भाजपाने ती युती तोडली, भाजपा गद्दार आहे. मग त्या गद्दारावर तुम्ही का गेलात? मग त्यावेळी जे वचनं दिलीत तुम्ही, नागरिकांना दिलीत, तुमच्या कार्यकर्त्यांना दिलीत, ती वचनं तुम्ही का नाही पाळलीत? चला त्याच्यानंतर आपण 2019 मध्ये येऊ. त्यावेळी तुम्ही वचन दिलं नागरिकांना, आपल्या कार्यकर्त्यांना की आपण युतीमध्ये आता लढतोय आणि युती सरकार आणणार आहोत. नरेंद्र मोदींचा तुम्ही अगदी गवगवा केलात. नरेंद्र मोदींचा झेंडा तुम्ही अगदी फडकवलात. अमित शहांचा अगदी बोलबाला केलात. आणि 2019 मध्ये ज्यावेळी रिझल्ट लागलेत आणि तुम्हाला कळलं की आपल्याला इथे काहीतरी आता खेळ करायला मिळेल आणि आपलं जे एवढ्या वर्षाचे स्वप्न आहे, जे बाळासाहेब पूर्ण करू शकले नाहीत, बाळासाहेब आपले पिता पूर्ण करू शकले नाहीत, ते पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. आणि संधी कोण देतोय? तर ज्यांनी कधीही कोणाला साथ दिली नाही अशा व्यक्तीची तुम्ही हात धरलात. तो कोण? शरदचंद्रजी पवार यांचा हात पकडलात आणि तुम्ही जनतेला दिलेलं वचन युतीमध्ये निवडून आल्यानंतर, कारण त्या जाहीर सभेमध्ये तुम्ही त्यावेळी वचन देत होतात जनतेला की आम्ही निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अमुक करणार आहोत आणि राज्यामध्ये अमुक करणार आहोत. ही वचनं तुम्ही देत फिरत होतात 2019 मध्ये. भले चला भाजपनी गद्दारी केली, तुम्हाला नाही दिलं. एकतर तुम्ही विरोधात बसायला पाहिजे होतात किंवा भाजपासोबत जाऊन आपण ठीक आहे, आम्ही का आलो आहे सोबत? की आम्ही वचन दिलं जनतेला, ते वचन पाळण्यासाठी आम्ही सोबत आलो आहे भारतीय जनता पार्टीबरोबर. आणि आम्हाला मुख्यमंत्री पद नाही दिलं तरी चालेल, पण आम्ही राज्यकारभार चालवू. हे जर तुम्ही केलं असतं तर आम्ही म्हणालो असतो तुम्ही वचन देण्याचे लायक आहात. मग त्यावेळी तुम्ही ते वचनं पाळली नाहीत. युतीमध्ये निवडणुका लढवून तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलात. मित्रांनो, लक्षात आलं का? वचननामा. त्यानंतर तुम्ही 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री बनलात
आणि जनतेला परत वचन दिलं तुम्ही, मी अमुक करेन, मी तमुक करेन, आता मुख्यमंत्री आहे, सर्व माझ्या हातात आहेत. पण तुम्ही ते न करता देवेंद्र फडणवीसला कसं संपवायचं, अमुकाला कसं संपवायचं, तमुकाला कसं संपवायचं, बस ह्याच्या पलीकडे कुठलंही राजकारण नाही केलं. आणि कसा काय तुम्ही पैसे गोळा करायचे, कसे काय लूटमार करायची, त्या कोरोनामध्ये PPE किटमधून लूटमार केली, खिचडीमधून लूटमार केलीत. म्हणजे तुम्ही काय केलं, लोकांना दिलेले वचन पाळलं नाहीत. ना त्या 2.5 वर्षाच्या काळात, ना निवडणूक झाल्यानंतर, युतीमध्ये निवडून आल्यानंतर, ना त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये. मग अशा व्यक्तीला आपण वचननामा म्हणून ह्या जाहीरनाम्याला आपण संबोधू शकतो का, ते स्वीकारू शकतो का? मी जनतेला प्रश्न करतोय. आता मी माझ्या श्रोत्यांना प्रश्न करतोय, तुमचं काय मत आहे? ह्याला वचननामा म्हणून तुम्ही याला मान्यता द्याल का? हा जाहीरनाम्याला वचननामा म्हणून मान्यता द्याल का? आपल्या पित्याला दिलेलं वचन त्यांनी पाळलं नाही. पित्याला काय वचन दिलं होतं? मी काँग्रेससोबत जाणार नाही, मी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, भले भारतीय जनता पार्टी जाईल पण मी जाणार नाही, हे दिलेलं वचन. कारण बाळासाहेब म्हणालेत, ज्या क्षणी माझ्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस होईल तेवढे हे मी दुकान बंद करेन, असं खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, त्यांचे पिता. दुकान कुठलं? तर शिवसेना. मग आपल्याला पित्याला दिलेलं वचन तुम्ही पाळलं नाही, हिंदूंना दिलेलं वचन तुम्ही पाळलं नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढचं हिंदू हा शब्द काढलात आणि हिंदूला दिलेलं वचन तुम्ही पाळलं नाही. आणि आता तुम्ही मुसलमानांना आरक्षण द्यायला चाललायत, तुष्टीकरणाचं राजकारण करायला लागलायत. मित्रांनो बघा, वचननामा, आता तुम्हीच सांगा, ह्याला वचननामा म्हणायचा की फेकनामा, खोटेपणाचा नामा, तोंडाला पानं पुसण्याचा नामा, काय म्हणायचं याला नक्की? तुम्हीच उत्तर द्या. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.